मोकळ्या भूखंडांसह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनीसाठी निश्चित केलेल्या करयोग्य मूल्यवाढीविरुद्ध आज नाशिक महापालिकेत महासभा आयोजित करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय आंदोलनाची तयारी सुरू आहे। या आंदोलनात आता महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने देखील सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतलाय। सत्ताधारी भाजपनेही रणशिंग फुंकलाय। भाजपच्या तीनही आमदारांनी सदरचा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी नेला असला तरी विधान परिषदेच्या निवडणुकांच्या आचारसंहितेचं सावट करवाढ मागे घेण्याच्या निर्णय प्रक्रियेवर असणार आहे। त्यामुळे आजचा नाशिक शहरातला दिवस राजकीय गदारोळाचा असणार आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, आता पुन्हा एकदा वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्रित यायला सुरुवात झालेली आहे। या निर्णयाविरोधात काय आजच्या दिवसभरात अपेक्षित आहे? नाशिक महापालिकेमध्ये महासभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि ती पण खास तुकाराम मुंढे यांनी जी काही करवाढ केली आहे त्या विरोधामध्ये आज सर्वजण म्हणजे पहिल्यांदा अभूतपूर्व असं चित्र आपल्याला महासभेत पाहायला मिळणार आहे की सत्ताधाऱ्यांसह सर्व विरोधक एका आयुक्ताच्या विरोधात उभे राहणार आहेत। आणि इतकंच नाही तर अनेक जन आंदोलनं वेगवेगळ्या क्षेत्रातली शेतकरी, अनेक प्रतिष्ठित लोक, काही समित्या किंवा अनेक हे सगळेजण आज महापालिकेच्या बाहेर आंदोलनं करणार आहेत। त्यामुळे एकूणच सगळा गोंधळ जो आहे तो मोठा गोंधळ या ठिकाणी असणार आहे। सगळ्यांचा विरोध आहे तो करवाढीला। नाशिक शहरातली जी काही करवाढ झाली आहे ती खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। आणि इतकंच नाही तर जे काही प्लॉट्स आहेत, रिकामे प्लॉट्स आहेत, रिकामं मैदानं आहेत, त्यांच्यावर सुद्धा कर लावण्यात आलेले आहेत। पार्किंगमध्ये सुद्धा कर लावण्यात आले आहेत। आणि त्यामुळेच या ठिकाणी एक जनता जी आहे, नाशिककर जे आहे ते मोठ्या प्रमाणात संतप्त आहेत आणि त्यामुळे हा विरोध वाढलेला आहे। तुकाराम मुंढे आता एकाकी पडलेले आहेत। मात्र तुकाराम मुंढे आता पुढची भूमिका काय घेतात आणि आज ते महासभेला येतात की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। बिलकुल, धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीबद्दल। याविषयीची अधिक माहिती वेळोवेळी आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तूर्त या माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।